नमस्कार. झेपमध्ये मी मोहिनी कुलकर्णी आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. काहीशा वेगळ्या धर्तीवरच्या व्यक्तिमत्वाचा आज आम्ही आपल्याला परिचय करून देणार आहोत. या व्यक्तिमत्वाला वेगळ्या धर्तीवरचं असं संबोधण्यामागचं कारणही तसंच आहे. झेपमध्ये आजपर्यंत आपण पाहिलं की अनेक यशस्वी व्यक्तींना त्यांच्या लहानपणी आणि तरुणपणी अनेक आर्थिक अडीअडचणींचा संघर्ष करावा लागला. तो केवळ वडील अशिक्षित होते म्हणून, किंवा काहीच व्यवसाय नोकरी करत नव्हते म्हणून, अथवा अगदीच तुटपुंज्या पगारावर नोकरी करत होते म्हणून, अथवा जेमतेम शेतीवर कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत असावा म्हणून. पण आज आपल्या भेटीला येणाऱ्या व्यक्तिमत्वाला त्यांच्या लहानपणी आणि तरुणपणी आर्थिक अडीअडचणींचा संघर्ष करावा लागला, तो केवळ वडिलांच्या अतिसेवाभावी वृत्तीमुळे. तर कुटुंबाचा उदरनिर्वाह चालावा म्हणून आईच्या घरगुती व्यवसायाला वेळ प्रसंगी ज्यांनी हातभार लावला, अर्न अँड लर्न या तत्वाला अनुसरून ज्यांनी शिकत असताना नोकरीही केली, परिस्थितीमुळे कर्ज काढून ज्यांना आपलं व्यावसायिक शिक्षण पूर्ण करावं लागलं, असं कणखर व्यक्तिमत्व म्हणजे पुण्यातील नामवंत आर्किटेक्ट माननीय श्री उदय रामचंद्र कुलकर्णी. झेपच्या सर्व प्रेक्षकांना माझा नमस्कार. उद्यापासून गणेश चतुर्थी सुरू होते आहे, तर झेपच्या सर्व दर्शकांना उदय कुलकर्णी अँड असोसिएट्स तर्फे हार्दिक शुभेच्छा. माझा जन्म 15 ऑगस्ट 1967 साली झाला, बेळगाव येथे. आमचं मूळ कुटुंब चिक्कोडीचे. माझे वडील डॉक्टर, सेवाभावी वृत्ती. माझे मोठे 2 भाऊ सुयश व दीपक आणि मोठ्या 2 बहिणी छाया व ज्योती. त्यांच्यानंतर माझा जन्म झाला. घरची परिस्थिती बिकट होती, म्हणून कामानिमित्त मोठा भाऊ दीपक पुण्यामध्ये आला. त्याच दरम्यान काही कामानिमित्त मी व आई आम्ही पण तुळशीबागमध्ये आलो. माझी मावशी तुळशीबागवाले त्यांच्याकडे आम्ही राहिलो. तिथे परिस्थितीचं लक्षात येता एच ए कॉलनी जी पिंपरी चिंचवडमध्ये होती, तिथे आमचे एक जवळचे नातेवाईक पत्की म्हणून राहत होते. त्यांना त्यावेळेस अतिशय गरज होती एका जवळ माणसांची, जवळ नातेवाईकांची. आमचे ते लांबचे नातेवाईक. त्याच वेळेस असं ठरवण्यात आलं की त्यांच्या आउटहाऊसमध्ये आम्ही राहायला सुरुवात केली. माझा मोठा भाऊ बाळासाहेब इनामदार ह्याच्यामुळं आणि माझी बहीण तुळशीबागवाले, त्या दोघांच्यामुळं आम्ही पुण्यात येऊन राहिलो आणि त्यांच्यामुळंच आमचं सगळं चांगलं होत आलं. त्यावेळेस म्हणजे जवळजवळ 70 वर्षापूर्वी पिंपरीला एच ए कॉलनी ही आत्ताच्या टाउनशिपपेक्षाही सुंदर वसाहत होती. तिथे ऑफिसर्स क्वार्टरपासून ते वर्कर्स क्वार्टर, शॉपिंग सेंटर, शाळा, बॅडमिंटन हॉल असे सर्व सुविधा होत्या. आम्ही एच ए कॉलनीमध्ये पत्की काका आणि पत्की मावशी यांच्याकडे राहत होतो. त्यांचं ऑफिसर्स क्वार्टर्स, त्यांच्याच सर्वंट्स क्वार्टरमध्ये आम्ही राहत होतो. माझं शिक्षण हिंदुस्तान अँटिबायोटिक्सच्याच एच एस स्कूल ह्या ठिकाणी झालं, प्राथमिक व माध्यमिक दोन्ही. आमची परिस्थिती त्यावेळेला बेताचीच होती. मी मसाला, मेटकूट, लोणची, सांडगे, पापड हे सगळं मी करत होते. तोही नेऊन सगळं देत होता. त्यामुळे त्याची मला पुष्कळ मदत झाली. त्याच वेळेस दूध टाकणे किंवा पेपर टाकण्याचा व्यवसाय करावासा वाटला, पण मोठ्या भावांनी ठरवलं की हे काहीही न करता माझं शिक्षण ह्याच्यावरतीच जास्त कॉन्सन्ट्रेट करून एक मताने सगळ्यांनी माझ्या शिक्षणावरती भर दिला. उदय अभ्यासात हुशार होता, पण परिस्थिती बेताची असल्यामुळे त्याला मदत या दृष्टीने काही ना काहीतरी घरच्यांसाठी करावं असं वाटत होतं. पण आम्ही दोन्ही भावांनी शिक्षणाच्या दृष्टीने तू फक्त अभ्यासात लक्ष दे, बाकी काही लक्ष द्यायची जरुरी नाही आणि पुढच्या दृष्टीने तुला त्याचा उपयोग होईल म्हणून पूर्णपणे आमचा त्याला पाठिंबा होता. आणि त्याप्रमाणे त्यांनी व्यवस्थित अभ्यास करून चांगल्या प्रकारे आर्किटेक्ट झाला. मोठा भाऊ अगदी कापडाच्या दुकानापासून ते महिंद्रा अँड महिंद्रापर्यंत काम केले त्याने. त्याचप्रमाणे माझी मोठी बहिणी सुरेखा वहिनी तिने पण नोकरी सुरुवात केली. त्या दरम्यान माझा मधला भाऊ सुयश यांनी पण 12वी नंतर एअरफोर्समध्ये जावं लागला. त्याची फिरतीची नोकरी. त्याची माझी म्हणजे दुसरी बहिणी सीमा यांनी तिनेही त्याला व्यवस्थित साथ दिली आणि त्याचीही भर आमच्या घराच्यामध्ये पडायला लागली. आमची आर्थिक परिस्थिती खूपच बिकट होती.
त्यामुळं आम्हा दोघा भावांना काही शिकता आलं नाही, पण आम्ही दोघा भावांनी ठरवलं होतं की उदयला शिकवायचं आणि उदयनी त्याचं चीज केलं. आपल्या व्यवसायात देखील त्यानं यशाचं शिखर गाठलेलं आहे. हे यशाचं शिखर गाठत असताना तरी उदयने आपली उन्नती होत असताना आमच्या भावांची पण उन्नती कशी होईल याकडे पण बघितलेलं आहे. दरम्यानच्या काळात माझी 9वी झाल्यानंतर पत्की काका रिटायर झाले HA कॉलनीमधून, त्यामुळे ते चिंचवडला शिफ्ट झाले. आम्हाला मात्र जवळच खराळवाडी ही वसाहत होती, तिथे आम्ही शिफ्ट केलं. त्या दरम्यान आम्ही शिफ्ट झालो त्यावेळेस घरामध्ये लाईट नव्हते. स्ट्रीटवरती शेजारीच हॅलोजन लॅम्प होतं, त्याच्यामध्ये काही वेळेस बसून मी रात्री अभ्यास करायचो. आणि दळवी काका म्हणून तिथे जे होते त्यांचा शेजारीच वर्कशॉप होता. त्यांनी हे सर्व बघून मला तिथे अभ्यास करायची परवानगी दिली आणि 1983मध्ये मी 10वी डिस्टिंक्शनमध्ये पास झालो. एक्चुअली दुनिया के लिए वो आर्किटेक्ट उदय कुलकर्णी है, पर मेरे लिए वो उदया ही है अभी तक. आई मीन पहले से ही एक शांत कैरेक्टर है, स्टूडियस भी है और मिस्चीवियस भी है. वो हिसाब से उसका एक कैरेक्टर है. आज उसका अगर आप बोला जाए तो आज के पुणे के 10 बेस्ट आर्किटेक्ट्स में उसका नाम है. उसने जो भी मकाम हासिल किया हुआ है आज, वो दैट इज़ जस्ट शेयर बिकॉज ऑफ हिज हार्ड वर्क. SSCत डिस्टिंक्शन मिळालं म्हटल्यावर उदयजी अभ्यासात हुशार होते हे निर्विवाद. उदयजींना विज्ञान शाखेत विशेष रस होताच, पण त्याचबरोबर ड्रॉइंग, स्केचिंग यामधलं त्यांचं प्रावीण्य हा खरं तर तो गुण होता जो आर्किटेक्चरला सर्वात महत्त्वाचा असतो. SSC तर मी ह्या सर्व दिव्यातून डिस्टिंक्शनमध्ये पास झालो. नंतर मग डिप्लोमा करायचं की काय करायचं हा प्रश्न पडला. तरीसुद्धा सायन्सला 11वी वर्गाला फर्ग्युसन कॉलेज या ठिकाणी ॲडमिशन घेतले. परिस्थिती बेताची परत असल्यामुळे रेल्वेचा पास काढला. मग खराळवाडी ते पिंपरी स्टेशन चालत जायचं, रेल्वेने पुणे शिवाजीनगरला जायचं आणि तिथून कॉलेजला चालत जायचं. हा प्रकार माझा सुरू झाला. हा सर्व दिनक्रम करत मी फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये 12वी पूर्ण केले. त्यानंतर परत परिस्थितीमुळे नोकरी करावा का असं मनात विचार आला, पण परत भावांनी मला शिक्षण पूर्ण करण्यासाठी प्रोत्साहन दिले. त्याच काळामध्ये किंवा त्याच्याही अगोदर माझ्या मनामध्ये आर्किटेक्चरला ॲडमिशन घ्यावी असा विचार होता. पण माझा मोठा भाऊ सुयश ह्याचा मित्र विद्यासागर जाधव जो आता आर्किटेक्ट आहे मोठ्या पुण्यामध्ये, त्याच्या प्रोत्साहनामुळे मी 12वी नंतर आर्किटेक्चरला ॲडमिशन घेतली. त्यावेळेसची जी परिस्थिती होती त्यामध्ये हा छोट्याशा जागेमध्ये शिक्षणासाठी जो धडपड करत होता ती मला फार त्याची भावली. आणि त्यानुसार मी त्याला सांगितलं की तो 12वी झाल्यानंतर पहिल्यांदा तो आर्किटेक्चरसारख्या व्यावसायिक अभ्यासक्रम घे. त्यानुसार त्यांनी घेतलं. अशा तऱ्हेने मी मराठवाडा कॉलेज ऑफ आर्किटेक्चरमध्ये ॲडमिशन घेतली आणि विद्यासागर जाधव HM कदमांच्याकडे काम करत होता, तर त्यांनी मला तिथे इंट्रोड्यूस केले. कदम सरांनी पण काहीही न येत असतानासुद्धा मला त्यांच्या ऑफिसमध्ये पार्ट टाईम काम करू दिले. मी तिथे बरेचसे ट्रेसिंग करायचो, एक जागा ऑक्युपाय करायचो, पण त्यांनी मात्र मला ते सहन केले आणि रोज मी त्यांच्याकडे पार्ट टाईम नोकरी करत होतो. आर्किटेक्चरल फर्ममध्ये माझ्याकडे जे स्टुडंट्स यायचे त्यामध्ये उदय कुलकर्णी हे एक होते आणि बऱ्यापैकी हार्ड वर्कर आणि अभ्यासू वृत्तीचं असल्यामुळे त्यामुळे माझा ते जरा थोडंसं लाडका विद्यार्थी म्हटलं तरी हरकत नाही. जरी माझ्या ऑफिसमध्ये काम करत असले तरी स्वतःचं काम आहे असं समजून ते काम करायचे आणि बऱ्यापैकी स्टडी करूनच त्यांनी स्वतःची डेव्हलपमेंट केलेली असल्यामुळे त्यामुळे त्यांची अचिव्हमेंट जी आहे, स्वतःच्या पायावर उभं राहण्याची जी धमक आहे ती त्यातनं दिसून येत होती आणि त्यावेळेस वाटायचं की हे मुलं काहीतरी करतील आणि त्याप्रमाणे त्यांनी करून दाखवलेलं आहे. दुसऱ्या वर्षानंतर कदम सरांनी मला पेमेंट पण सुरू केले, पण तरीसुद्धा माझे शीट्स आणि आर्किटेक्चरसाठी जे मटेरियल लागतात ते अतिशय कॉस्टली आहेत आणि हे सगळं त्याच्यामध्ये भागवणं शक्य नव्हतं. म्हणून मग शेवटी मला कर्ज घ्यायला लागलं. म्हणूनच रुपी बँकेमधनं एज्युकेशन लोन घेऊन मग माझं एज्युकेशन पुढचं सुरू केलं. अशा पद्धतीने पार्ट टाईम काम करत असताना जे मला पैसे मिळत होते त्यातले निम्मे पैसे घरी देत होतो व निम्मे माझ्या खर्चासाठी ठेवत होतो. अशा तऱ्हेने पूर्ण 5 वर्ष कंप्लीट करून माझा आर्किटेक्चर कोर्स हा 1991मध्ये पूर्ण झाला आणि कदम सरांनी दिलेले जे संस्कार आहेत ते आजही माझ्याबरोबर कायम आहेत.
उदयजींचा त्या काळचा आर्थिक संघर्ष लक्षात घेता दर महिन्याला ठराविक पगार देणारी नोकरी पत्करण्याखेरीज त्यांच्याकडे पर्याय नव्हता. हे एक. आणि दुसरं असं की आर्किटेक्टच्या व्यवसायात एखादा माणूस कितीही क्रिएटिव्ह असला तरी त्या क्रिएटिव्हिटीचा लोकांना अंदाज येण्यासाठी त्या माणसाला तसाच एखादा प्रोजेक्ट मिळणं हे महत्त्वाचं ठरतं. त्यानंतर पिंपरीमध्येच राहत असल्यामुळे मी ठरवलं की जाण्या येण्याचा खर्च होऊ नये म्हणून पैसे वाचवण्याच्या आणि बाकीच्या गोष्टीच्या हिशोबाने मी चिंचवडमध्ये कानिटकर असोसिएट्स, ज्याच्यामध्ये PG कानिटकर व SM कानिटकर पार्टनर होते, त्यांच्याबरोबर काम करायला सुरुवात केली. त्या दोघांचाही उमदा स्वभाव असल्यामुळे त्यांनी माझ्यावरती बरीचशी जबाबदारी सोपवली आणि त्याच्यामुळेच मला बराचसा फायदा झाला. मी बरीचशी कामं स्वतःहून करायला लागलो. हे सर्व व्यवस्थित चालू असतानाच 1992मध्ये PG कानिटकर व SM कानिटकर दोघं वेगळे झाले. दोघांनी मला पार्टनरशिपची ऑफर दिली, पण त्याबरोबर मी SM कानिटकर यांच्याबरोबर स्ट्रक्चर इंजिनियर असल्यामुळे एकत्र काम करायचं ठरवलं. नंतर SM कानिटकरांजवळ पार्टनरशिप झाल्यानंतर माझ्याकडे काही बंगल्यांची कामं, काही इंटिरियरची कामं ही सुरुवात झाली. ज्यांच्याकडे मी पूर्वी मेकूट, पापड वगैरे हे घरी पोचवत होतो, त्यांनी मला त्यांच्या बंगल्याचे काम सुपूर्द केलं. ते बंगल्याचं काम करत असताना मला एवढा अभिमान वाटत होता की ज्यांच्याकडे आपण ह्या गोष्टी केल्यात ते श्री हेगडे, त्यांनी ही दुरा दिल्यानंतर मला अभिमान वाटायला लागला. त्यांच्या बंगल्याचं काम झाल्यानंतर त्याचं बरंच कौतुक झालं. त्याचबरोबर त्यांनी मग मला त्यांच्या इंडस्ट्रीजचे कामं दिली. त्यांच्या इंडस्ट्रीज काम झाल्यानंतर बरेचसे मला मग इंडस्ट्रीजची कामं येऊ लागली. ह्या पद्धतीने बरीचशी इंडस्ट्रियल कामं व रेसिडेन्शियल कामं ही माझ्याकडे सुरुवात झाली आणि 1994मध्ये माझं लग्न करायचं ठरवलं. त्यावेळेस मधुराशी माझी ओळख झाली. ती माझ्याच शाळेमध्ये, माझ्याच कॉलेजमध्ये, पण योगायोग असा की आम्ही कधीही भेटलो नाही आणि आमचं अरेंज मॅरेजच आहे. 8 मार्च 1994ला माझं लग्न झालं. मधुरा ही कॉम्प्युटर अभियंता. पहिल्यांदा आम्ही जेव्हा भेटलो तेव्हा मी ह्यांच्या घरी गेले होते भेटायला, बघायला त्यांना. तर सगळे फॅमिली मेंबर्स होते, हे नव्हते. म्हटलं बराच वेळ आम्ही बसलो. मी ऑफिसमधनं जमून कामावरनं गेलेले होते. म्हटलं किती भाव खातो हा मुलगा. मग जरा वेळानंतर आल्यानंतर आमची भेट झाल्यानंतर असं लक्षात आलं की अरे कुठतरी पाहिलं आहे. मग विचारलं की कुठली बॅच काय. मग HS स्कूल, एकच शाळा निघाली. आमच्या गप्पा इतक्या रंगल्या, सगळे मित्रमैत्रिणी, आमचा जो ग्रुप होता तो सगळा एकत्रच निघाला. आणि मग इतक्या गप्पा रंगल्या की सगळ्या घरातले लोक बघतच राहिले की अरे हे दोघं एकमेकांना बघायला आलेत, लग्नासाठी का गप्पा मारायला आले. त्यानंतर 1996मध्ये मी पहिले माझं घर घेतलं. 97मध्ये माझी मुलगी झाली. तिचं नाव उत्कर्षा ठेवलं आणि त्यानंतर जो उत्कर्ष माझ्या बिझनेसमध्ये सुरू झाला तो आज तागायत कंटिन्यूस चालू आहे. बाबा कितीही व्यस्त असला किंवा त्याला खूप काम असेल तरीसुद्धा तो मला जेव्हा हवं असतं त्यावेळेला तो नेहमी माझ्यासाठी असतो आणि त्याच्यासाठी त्याला कुठे वेगळीकडे कॉम्प्रोमाइज करायला लागला तरी तो करतो, पण तो नेहमी माझ्याबरोबर असतो. माझा बाबा आडनावाप्रमाणेच कुलकर्णी आहे. उत्कर्षाचा जन्म झाला त्यावेळेस मधुरा नोकरी करत होती, पण त्यानंतर आमच्यासमोर प्रश्न आला की मी बिझनेस करायचा का तिने नोकरी करायचं. पण मुलीसाठी म्हणून तिने ठरवलं की नोकरी सोडून द्यायची. मग ती शाळेत जाऊ लागली जेव्हा, त्यावेळेसपासून मधुरा माझ्या ऑफिसमध्ये मला मदत करायला सुरुवात केली. ती आजपर्यंत माझ्या बऱ्याचशा गोष्टी सांभाळते. खरं तर मी माझ्या सवयी पटकन बदलत नाही, पण मधुराच्या आग्रहामुळंच मी ड्रॉइंग, डिझायनिंग, अकाउंटिंग हे सर्व गोष्टी संगणकावरती शिफ्ट केल्या. माझ्या सासऱ्यांचा म्हणजे बाबांचा त्यांचा मला बराचसा सपोर्ट आहे आणि प्रत्येक वेळेस तू लढ, मी तुझ्या पाठीशी आहे असा त्यांचा कायम माझ्या पाठीशी थाप असायचा, सपोर्ट असायचा. उदयविषयी बोलताना मला असं नमूद करावंसं वाटतं की उदय हा अतिशय शांत स्वभावाचा, होणहार आणि असा व्यावसायिक आहे. तर त्या व्यवसायामध्ये त्याचा खूप छान असा त्यांनी जम बसवलेला आहे. त्याचे पुतणे, भाचे यांच्याशी इतका जवळीक आहे त्याची की त्या सर्वांना उदय आपला काका अतिशय जवळचा वाटतो. 2004मध्ये काही कारणास्तव मला माझा व्यवसाय कमर्शियल प्रिमायसेसमध्ये शिफ्ट करावा लागला. पण मला सांगायला अतिशय अभिमान वाटतो की त्यावर्षी माझा टर्नओव्हर 4 टाइम्स वाढला. चौपट बिझनेस होण्यामागे माझी बायको मधुरा व माझे सर्व जुने स्टाफ, त्याच्यामध्ये माझा उजवा हात वर्षा आणि डावा हात राहुल यांचा भयंकर सपोर्ट मला मिळाला.
आणि ते गेले 10 वर्ष माझ्याबरोबर अजूनही काम करत आहेत. जसं आपण हॉस्पिटलच्या बाहेर बघतो एक पाटी लिहिलेली असते 365 डेज 24/7, तसं आमच्या सरांच्या ऑफिसच्या बाहेर एक अलिखित पाटी आहे. ती फक्त सरांपुरती आहे की मी तुमच्यासाठी कधी पण अवेलेबल आहे. क्लायंटनी मला कधीही फोन करा, ऑफिसच्या लोकांनी मला कधीही फोन करा, मी सर्व वेळेसाठी तुमच्यासाठी अवेलेबल आहे. जो छंद आहे तोच व्यवसाय निवडू द्यावा मुलांना, असं आजकाल जे म्हटलं जातं त्याचं अगदी मूर्ती म्हणजे त्यांना आनंद मिळेल. हे जे मूर्तिमंत उदाहरण आमच्या घरातच आहे. त्यांना कंटाळा हा शब्दच माहिती नाही आहे, म्हणजे काम हाच त्यांचा आनंद आहे. त्याच दरम्यान मला अण्णासाहेब मगर हे पिंपरी चिंचवडचे अवॉर्ड मिळाले. बेस्ट आर्किटेक्ट म्हणून त्या वर्षी मी नावाजला गेलो आणि माझ्याकडे अशी बरीचशी कामं त्यानंतर सुरू झाली. मग इंडस्ट्रीयलमध्ये SKF इंडिया, फोर्ब्स मार्शल, मॅक्सिट, फिनोलेक्स, डॉक्टर बेक असे अनेक मोठे प्रोजेक्ट्स मी हाताळली. आत्ता सध्या अल्ट्रा ग्रुप ऑफ कंपनीज, व्हिनस ग्रुप, फॅबटेक, सिल्वर जुबली असे कमर्शियल प्रोजेक्ट्स ही माझ्याकडे सुरू आहेत. तसंच साक्षी मशीन टूल्स हा पण एक नवीन मोठा प्रोजेक्ट चालू आहे. त्याप्रमाणे ग्रुप हाऊसिंगमध्ये मोठे प्रोजेक्ट सुरू झाले, काम वाढू लागले, स्टाफ, इन्फ्रास्ट्रक्चर सर्वच वाढले. लोटस कन्स्ट्रक्शन कंपनी, पार्श्वनाथ प्रतिष्ठान, श्यामा डेव्हलपर्स, वास्तुशिल्प डेव्हलपर्स, RK लुंकड हाऊसिंग कॉर्पोरेशन, जे डेव्हलपर्स, प्रकाश कंस्ट्रक्शन कंपनी ऐसे प्रोजेक्ट्स शुरू आहेत. आर्किटेक्ट उदय कुलकर्णी से मेरे 15 साल से अच्छे रिलेशन हैं और मेरे बिल्डिंग के जितने भी प्रोजेक्ट चालू हैं वो आर्किटेक्ट उदय कुलकर्णी करते हैं. उनके जो प्लान और डिज़ाइन वगैरह हैं वो FSI वगैरह ज़्यादा यूटिलाइज करने को हमको मिलता है. प्लस स्पेसियस फ्लैट्स वो बनाते हैं, मतलब कम पैसेज और ज़्यादा सेलेबल, ये इनकी खासियत है. प्रकल्पांचे डिझाईन करतेवेळी ते नेहमी एक काळजी घेतात की नवीन नवीन ज्या काही संकल्पना आहेत किंवा आमच्या ज्या रिक्वायरमेंट्स आहेत, आमच्या ज्या गरजा आहेत कस्टमर्सच्या दृष्टीने किंवा ग्राहकांच्या दृष्टीनं, त्या कशा ॲडॉप्ट करता येईल त्या प्रकल्पात, याच्या बाबतीत ते जी काळजी घेतात ती पण गोष्ट उल्लेखनीय आहे. आर्किटेक्चरबरोबरच मी नंतर इंटिरियरची पण आता कामं जरा जास्त जोमाने सुरुवात केली. क्लायंट्सबरोबर डिस्कस करणं, त्यांची सगळी मला समजावून घेणं आणि ते पेपरवरती उतरून त्याचप्रमाणे साईटवरती उतरणं हे मला जास्त जाणवायला लागलं. आणि साईट पूर्ण झाल्यानंतर क्लायंटच्या चेहऱ्यावर